एखादी गोष्ट विसरलं म्हणजे तुम्ही मला हसू राहिले तुम्ही. चला, रेड ब्लड सेल आरबीसीचा विषय. आता आरबीसी वरती प्रश्न येतात, नीट ऐक हं. आताचा 1 तास आहे फार क्रुशियल आहे. आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स होऊन जाईल आपलं. आरबीसीचे नाव तुम्हाला ऑलरेडी मी सांगितले. काय सांगितलं रे आपण? आरबीसीचं नाव काय सांगितलं होतं आपण? इरिथ्रोसाइट्स. आरबीसीला काय म्हटलं जातं? इरिथ्रोसाइट्स. त्याच्या निर्मितीला इरिथ्रोपोएसिस, वाढलं तर इरिथ्रोसाइटोसिस, कमी झालं तर इरिथ्रोपेनिया. इथपर्यंत आपल्याला माहित आहे. पुढचा मुद्दा तुम्ही शिकलाच. याचा आकार कसा येतो रे? बाय कॉन्व्हेक्स का बाय कॉन्केव्ह? याचा आकार येतो बाय कॉन्केव्ह. याचा आकार कसा रे बाळा? बाय कॉन्केव्ह. माहिती आहे तुम्हाला आकार कसा याचा? बाय कॉन्केव्ह. आपण बघितलं. याच्या आरबीसीला न्यूक्लियस असतो का रे? आरबीसीला नाही. आरबीसीला न्यूक्लियस नाही. अपवाद काय म्हटलं होतं रे बाबा? उंट. कारण न्यूक्लियस कोणाला नसतो? फक्त मॅमॅलियन जे अॅनिमल आहे त्यांना आपल्याला न्यूक्लियस पाहायला मिळत नाही. पण अपवाद काय म्हटलं होतं आपण? उंट. मॅमल असून सुद्धा त्याच्या आरबीसीला आपल्याला न्यूक्लियस पाहायला मिळतो. 2 आकार पाहिले होते आपण. एक इलिप्टिकल पाहिला होता का, आणि दुसरा ओव्हिल पाहिला होता. ओव्हिल म्हटलं तर हा आकार पक्ष्यांमध्ये, आणि इलिप्टिकल जर म्हटलं तर उंटामध्ये याचा आकार आहे. नाही सॉरी, उलट झालं. इलिप्टिकल कुठे आहे? पक्ष्यांमध्ये, आणि ओव्हिल कुठे होता आपला? उंटांमध्ये. इथपर्यंत ठीक आहे. बघा आता इथपर्यंतच्या बेसिक ज्या गोष्टी त्या आपण बघितल्या. आता आणखी काही गोष्टी माहित पाहिजे की आरबीसी जवळपास 127 दिवस जगतात. किती बाळा? पण जर मी ऍव्हरेजचा विचार केला तर याचं ऍव्हरेज लाईफस्टाईल 120 दिवसांचं. सगळ्यात जास्त लाईफस्टाईल आहे हा आरबीसीचं. जवळपास 120 दिवस आरबीसी जगतात. किती दिवस जगतात? 120 दिवस आरबीसी जगतात. दुसरी गोष्ट, आरबीसी ज्यावेळेस डेड होतात, ज्यावेळेस ते मरतात, त्यावेळेस पुढे जाऊन त्या स्प्लीन मध्ये मारतात. कुठे मारतात बाळा? या स्प्लीन मध्ये. आरबीसी कुठे मारतात? स्प्लीन मध्ये. ज्याला प्लिव्हा नावाचा शब्द आहे मराठीमध्ये. आरबीसी स्प्लीन मध्ये जाऊन मारतात, आणि म्हणून या स्प्लीनला ग्रेव यार्ड काय म्हणतात? त्याला ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी. काय म्हणतात त्याला? ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी. आणि मग तुम्हाला विचारलं जाईल खालीलपैकी ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी कुणाला म्हटलं जातं? तर ते कुणाला म्हटलं जातं? स्प्लीनला म्हटलं जातं. कोणाला म्हटलं जातं बाळा? ते स्प्लीनला म्हटलं जातं. आता 2 महत्वाच्या गोष्टी आहे की जे लहान बाळ आहे त्या लहान बाळामध्ये आरबीसीची निर्मिती कुठे होते आणि प्रौढांमध्ये आरबीसीची निर्मिती कुठे होते, तर हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. लहान बाळाचा जर विचार केला, आता तुम्हाला माहिती आहे आरबीसी कुठं मारतात रे डेड झाल्यावरती? स्प्लीन मध्ये, म्हणून त्याला ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी म्हटलं. पण या आरबीसी मध्ये जर लहान बाळामध्ये किंवा जो प्रौढ व्यक्ती आहे त्या प्रौढ व्यक्तींचा जर विचार केला तर लहान बाळामध्ये आरबीसीची निर्मिती ह्या तुम्हाला परत जाऊन स्प्लीन मध्ये पाहायला मिळेल. लहान बाळामध्ये आरबीसीची निर्मिती कशात आहे? स्प्लीन मध्ये. मरते पण कुठं? ती स्प्लीन मध्ये जाऊन मरते. आरबीसीची निर्मिती लहान बाळामध्ये एक तर स्प्लीन मध्ये पाहायला मिळते किंवा लिव्हर मध्ये पाहायला मिळते. 2 ऑप्शन है याचे. एवढं बारीक नाही विचारणार, पण ठीक आहे, हा प्रश्न छान आहे. ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी कोणाला म्हणतात? तर स्प्लीनला म्हणतात. लहान बाळामध्ये ह्या आरबीसीची निर्मिती एक तर तुम्हाला स्प्लीन मध्ये पाहायला मिळते किंवा तुम्हाला लिव्हर. 2 ऑप्शन, एक तर स्प्लीन किंवा लिव्हर. आणि प्रौढ माणसांमध्ये ह्या आरबीसीची निर्मिती तुम्हाला बोन मॅरो मध्ये पाहायला मिळते. मग आता प्रश्न काय? बोन मॅरो म्हणजे काय? तुमचा एक मोठं हाड, या हाडामध्ये एक पोकळ जागा, या पोकळ जागेला म्हटलं जातं बोन मॅरो. आणि बोन मॅरो मध्ये ज्या स्टीम सेल असतात, या स्टीम सेल मध्ये तुम्हाला प्रौढ माणसामध्ये बोन मॅरो असतो. या बोन मॅरो मध्ये ज्या स्टीम सेल आहे इथं तुम्हाला आरबीसीची निर्मिती पाहायला मिळते. म्हणजे आरबीसीची निर्मिती बेबी असेल तर ती निर्मिती कुठे होते? एक तर स्प्लीन मध्ये किंवा लिव्हर मध्ये. प्रौढांमध्ये कुठे निर्मिती आहे? बोन मॅरो मध्ये. आणि आरबीसी मारतात कुठे हो? तर आरबीसी मारतात तुमच्या स्प्लीन मध्ये. आणि म्हणून ह्या स्प्लीनला काय म्हटलं जातं? ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी. काय म्हटलं जातं? ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी. ठीक आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर आपण याच्या पुढचा मुद्दा पाहिला होता हिमोग्लोबिनचा. हिमोग्लोबिन काय करतो? ऑक्सिजनचा पुरवठा. एक हिमोग्लोबिन किती ऑक्सिजनचे ऋण वाहून नेऊ शकतो? 4 नेऊ शकतो. इथपर्यंत माहिती आहे. ब्लडच्या अभ्यासाला हिमेटॉलॉजी 11 ते 16, 13 ते 18 हे आपण पाहिलं. 13 ते 18 मेल मध्ये, 11 ते 16 फिमेल मध्ये. इथपर्यंत आपण छान लक्षात घेतलं. 2 महत्वाचे मुद्दे मला तुम्हाला सांगायचे ते असे की जर ह्या तुमच्या आरबीसी जास्त झाल्या तर त्याला काय म्हणायचं, किंवा जर ह्या कमी झाल्या तर याला काय म्हणायचं. जर आरबीसी कमी झाल्या तर याला इंग्लिश मध्ये अॅनिमिया म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बाळा? अॅनिमिया. ज्याला मराठीमध्ये पंडुरोग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पंडुरोग. आपण ते न्यूट्रिशन मध्ये बघितलं होतं. अॅनिमिया म्हणजे त्याला काय म्हटलं जातं बाळा? पंडुरोग म्हटलं जातं. बरोबर. आणि जर आरबीसी जर तुमच्या बॉडीमध्ये वाढल्या
तर याला पॉलिसायथेमिया म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला? पॉलिसायथेमिया. म्हणून मला हे दोन शब्द माहिती असणं अपेक्षित आहे. आरबीसी कमी झाल्या तर अॅनिमिया किंवा पंडुरोग. आरबीसीचं प्रमाण जर वाढलं तर त्याला काय म्हटलं जातं? पॉलिसायथेमिया म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पॉलिसायथेमिया. आणि आता दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस आरबीसी डेड होतात, म्हणजे आरबीसी ज्यावेळेस मृत्यू पावतात, त्यावेळेस या आरबीसीचं जे हिम आहे, हिम म्हणजे हिमोग्लोबिन, ज्यावेळेस आरबीसी मरण पावते त्यावेळेस या आरबीसी मधलं जे हिम आहे ते तुमच्या लिव्हर मध्ये फेरेटिनच्या स्वरूपात स्टोअर केलं जातं. कशाच्या? आरबीसी मेलं त्याच्यातलं जे हिम आहे ते कशाच्या माध्यमात स्टोअर केलं? फेरेटिन. हिमचं रूपांतर कशात झालं मग? हे कुठं झालं? बोला. आरबीसी मेली त्यातलं जे हिमोग्लोबिनचं हिम आहे, हिम म्हणजे आयन, ते कशाच्या स्वरूपात स्टोअर केलं? फेरेटिन. कुठे स्टोअर केलं ते? लिव्हर मध्ये. अजून एक दुसरा घटक याच्यामध्ये राहतो तो म्हणजे पॉरफायरिन. दुसरा एक घटक आहे तो कोणता? पॉरफायरिन. हा जो पॉरफायरिन आहे आरबीसी मेल्यानंतर हे जे पॉरफायरिन याचं रूपांतर एक तर बिलिवर्डिन मध्ये होतं किंवा बिलिरुबिन मध्ये होतं. कशामध्ये? एक तर बिलिवर्डिन किंवा बिलिरुबिन. बिलिवर्डिन जर म्हटलं तर ते हिरव्या कलरचं आहे. कोणत्या कलरचं आहे बिलिवर्डिन? आणि बिलिरुबिन जर म्हटलं तर बिलिरुबिन कोणत्या कलरचं असणार आहे? पिवळ्या कलरचं. आणि म्हणून मला आरबीसी मेल्यानंतर आरबीसी कुठं मारतात हे तर मला कळलं. कुठं मारतात रे आरबीसी? स्प्लीन मध्ये. आणि म्हणून याला काय म्हटलं? ग्रेव्ह यार्ड ऑफ आरबीसी. इथपर्यंत मला छान कळलंय. इथपर्यंत मला काय छान कळलं. याला काय म्हणणार मी? ग्रेव्ह यार्ड ऑफ आरबीसी. हे मला कळलं. आता मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या. आरबीसी ज्यावेळेस डेड होतात त्यावेळेस त्याच्यामध्ये जे फेरेटिन राहतं त्याचं रूपांतर कशात आहे? फेरेटिनचं रूप नाही, त्याच्यामध्ये जे हिम आहे, ज्या हिमचं रूपांतर काय म्हटलं आपण? फेरेटिन मध्ये. या हिमचं रूपांतर कशात होतं बाळा? हे कुठं होतं रे? तुमच्या लिव्हर मध्ये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या आरबीसी ज्यावेळेस डेड होतं त्यावेळेस आणखी एक घटक आहे ज्याचं नाव काय? काय? पॉरफायरिन. काय नाव आहे त्याचं? पॉरफायरिन. ऐका, काय नाव आहे त्याचं? पॉरफायरिन. या पॉरफायरिनचं रूपांतर दोन याच्यामध्ये होतं. एक बिलिवर्डिन आणि दोन बिलिरुबिन. दोन काय बाळा? बिलिरुबिन. बिलिवर्डिन कसा आहे? हिरवा. आणि बिलिरुबिन कसा आहे? पिवळा. प्रश्न इथं आलेला नाहीये, पण जर इथं प्रश्न आला तर रूपांतर मला कळलं पाहिजे. हिमचं रूपांतर फेरेटिन मध्ये. आणि पॉरफरिनचं रूपांतर कशात होतं? एक तर बिलिवर्डिन किंवा बिलिरुबिन. बिलिवर्डिन कसं आहे? हिरवा. आणि बिलिरुबिन कसं आहे? पिवळा. इथपर्यंत तुमचं आरबीसी संपतं. आता आरबीसी वरती प्रश्न आला. एक, इरिथ्रोसाइट्स, निर्मितीला पोएसिस, वाढण्याला सायटोसिस, कमी होण्याला पेनिया. आकार बायकॉन्केव, मॅमेल मध्ये अपवाद उंट, इलिप्टिकल पक्षी, ओव्हल उंट. आणखी 127 दिवस जगतात, स्प्लीन मध्ये मारतात, ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी. प्रौढांमध्ये बोन मॅरो मध्ये त्याची निर्मिती, लहान बाळांमध्ये स्प्लीन मध्ये किंवा लिव्हर मध्ये त्याची निर्मिती. इथपर्यंतचे जे प्रश्न आहेत त्या आरबीसी वरती विचारायला हरकत नाही. एवढं तुमचं पाठ असणं अपेक्षित आहे. हे जर तुमचं छान पाठ असेल तर हे तुमचं बरोबर येईल. ठीक आहे. याला काय करायचं? डिलीट का? नाही, हे सगळं डिलीट होऊन जाईल मग. ठीक आहे, डन आहे. आरबीसी कळलं. आरबीसी वरती एवढा प्रश्न येईल. आता एक महत्वाचा सेक्शन आपण चालू करतोय ज्याला म्हटलं जातं डब्ल्यूबीसी. एक प्रश्न नेहमी येतो हा डब्ल्यूबीसी वरती, तो प्रश्न तुम्हाला कळला पाहिजे डब्ल्यूबीसीचा. बोलू आता डब्ल्यूबीसी. नीट लक्ष द्यायचं हा डब्ल्यूबीसी वरती. एक प्रश्न येतो, रिसेंट प्रश्न आलाय म्हणून हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. विषय काय चालू आहे? डब्ल्यूबीसी. याला काय म्हणतात? व्हाईट ब्लड सेल, किंवा याला काय म्हणतो आपण? ल्युकोसाइट्स. निर्मितीला पोएसिस, वाढण्याला सायटोसिस, कमी होण्याला पेनिया. सगळे शब्द कळले. आरबीसीचे किती प्रकार असतात? 5. नीट लक्षात घ्यायचं. आरबीसीचे किती प्रकार असतात? 5. ऍक्च्युअली त्याचे प्रकार दोन याच्यामध्ये डिवाइड होतं, ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स. म्हणजे ज्या आरबीसी मध्ये बारीक बारीक जर कण पाहायला मिळाले तर त्याला म्हणायचं ग्रॅन्युलोसाइट्स, ते नसतील तर त्याला म्हणायचं अग्रॅन्युलोसाइट्स. सोपी साधी भाषा. काय याच्यात किती प्रकार आहे? याच्यामध्ये वर्गीकरण दोन याच्यामध्ये केलं जातं. आधी वर्गीकरण दोन याच्यामध्ये केलं जातं. एक, ग्रॅन्युलोसाइट्स. काय बाळा? ग्रॅन्युलोसाइट्स. एक प्रकार आहे ग्रॅन्युलोसाइट्स.
दुसरा प्रकार कोणता आहे बाळा? अग्रॅन्युलोसाइट्स. अग्रॅन्युलोसाइट्स, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. हा बघा, दोन प्रकार आहे. तुम्हाला असं विचारतील ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये कोण येतं, अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये कोण येतं. हा प्रायमरी लेवलचा प्रश्न. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये 3 येतात. किती येतात ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये? 3 येतात. आणि अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये किती येतात? 2 येतात. अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये किती येतात? 2 येतात. आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा. न्यूट्रोफिल, इसिनोफिल, बॅसोफिल, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स. आता मी तुम्हाला नीट सांगतो बघा. एल नंतर काय येतो? एल नंतर काय येतो? मग हा जो इकडे आहे ना, इथं लिहून टाकायचा एल, इमेजिन करून ठेवायचं एल. एल नंतर काय येतो? एम. म्हणजे अग्रॅन्युलोसाइट्सचे 2 प्रकार, एक लिम्फोसाइट्स आणि 2 मोनोसाइट्स. पटलं का? सोपं आहे. एक लिम्फोसाइट्स आणि 2 मोनोसाइट्स. दॅट्स इट. हे कशाचे प्रकार आहे? अग्रॅन्युलोसाइट्स. आता ग्रॅन्युलोसाइट्सचे प्रकार आपल्याला माहिती असायला पाहिजे ना. त्याला सुरुवात करायची, एक न्यूट्रोफिल, 2 इसिनोफिल आणि 3 बॅसोफिल. मग मी याला एक म्हणू का? नेब. नेब हा नेबच झाला ना. एन ई बी, न्यूट्रोफिल, इसिनोफिल, बॅसोफिल आणि याला एल नंतर काय येतो रे बाळा? एल नंतर एम. म्हणजे नेब एल एम म्हणायला पाहिजे का डब्ल्यूबीसी ला? काय म्हणायला पाहिजे? नेब एल एम. नेब, नेब एल एम, नेब एल एम, नेब एल एम. न्यूट्रोफिल, इसिनोफिल, बॅसोफिल, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स. सोपं आहे. लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट. जमतं इथपर्यंत? आता बघा, आता याचं पर्सेंटेज आयोग विचारतं. एकदा विचारलेलं, आता रिसेंट प्रश्न विचारलेला. आता बघा, याचे पर्सेंटेज आपल्याला लक्षात ठेवायचं. सुरुवात काय व्हायची? नेब एल एम. मी याच्या खाली लिहिणार तुम्हाला 62%, 62, 63. हा 60 लिहिला म्हणजे मी ऑलमोस्ट याला 60 म्हणू का? 60. याची सुरुवात मी 60 ने केली ना, मग याची सुरुवात मी या 60च्या हाफने करल, 30. जमलं का आता? याची सुरुवात मी कशाने केली? 60 ने. याची सुरुवात याच्या हाफने केली कशाने? 3 ने, 30 ने. याला म्हणायचं 0.5 सगळ्यात कमी. आणि याच्यावरती आता रिसेंट मध्ये प्रश्न आहे, 0.5च आहे ना, याला म्हणायचं मी 0.5. म्हणजे तुला काय कळलं? डब्ल्यूबीसी मध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं आहे? न्यूट्रोफिलचं. सगळ्यात कमी प्रमाण कोणाचं आहे? बॅसोफिलचं. सगळ्यात कमी प्रमाण कोणाचं आहे? बॅसोफिलचं. आता परत 2 आकडे लक्षात ठेवायचे, 2 आकडे. याला आता हा सुरुवात त्याची 60 ने केली ना, याची सुरुवात त्याच्या हाफने केली कशाने? 30 ने. आणि याला मी काय म्हटलं? 0.5. कळलं ना आता इथपर्यंत? याला मी म्हणणार 3 ते 9%. किती म्हणणार? 3 ते 9%. आणि याला मी म्हणणार ऑलमोस्ट 3%. आता टक्केवारी पाठ करायची का नाही करायची? टक्केवारी पाठ करण्याची आवश्यकता नाही. मग इथं 2 प्रश्न फॉर्म होतात. सगळ्यात जास्त कोण? सगळ्यात कमी कोण? सगळ्यात जास्त कोण? सगळ्यात जास्त कोण? न्यूट्रोफिल. सगळ्यात कमी कोण? बॅसोफिल. जमलं इथपर्यंत? याचं प्रमाण टक्केवारीमध्ये मी पाठ नाही करत, पण जर क्रोनॉलॉजीला आलं तर मला माहित असायला पाहिजे क्रोनॉलॉजी. मग सगळ्यात जास्त कोण? न्यूट्रोफिल. त्याच्यानंतर लहान कोण आहे? लिम्फोसाइट्स. त्याच्यापेक्षा लहान कोण येतं? मोनोसाइट्स. त्याच्यापेक्षा लहान कोण येतं? इसिनोसाइट्स. आणि सगळ्यात शेवट कोण येतं? येईल का मला क्रम लावता? म्हणजे मी काय करायला पाहिजे? पहिली उडी इथं घ्यायची, याचं पहिलं घेऊन टाकलं रे टाकलं का याच्या दोन्ही पण पिकअप करून घ्यायचे, हे दोन्ही पण घेऊन टाकायचे. आलं का आता लक्षात? त्याचं एक घेतलं 1 नंबरला, 2 नंबरला काय घेणार? लिम्फोसाइट्स, 3 नंबरला घेणार मोनोसाइट, आणि शेवट लक्षात घेऊन ठेवू आपण बॅसोफिल. जमलं आता इथपर्यंत? इसिनोफिल, न्यूट्रोफिल, इसिनोफिल, बॅसोफिल, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स. जमतं? न्यूट्रोफिल सगळ्यात जास्त, बॅसोफिल सगळ्यात कमी. आता पुढे बोलू आपण. बघा, याची एक खूप सुंदर सिस्टम आहे याच्यामध्ये, ते सांगतो आता तुम्हाला. हे ना, हे सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम करतं. काय करतं? हे सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम करतं.
चला बोला. तुम्हाला प्रश्न येईल आयोगाचा की सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम कोण करतं, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम कोण करतं सांगता आलं पाहिजे. हा त्याचं काम सूक्ष्मजीवांना कोण मारतं, न्यूट्रोफिल्स मारतं. सुरुवातीचा जो आहे ना तो सूक्ष्मजीवांना मारतो, शेवटचा जो आहे तो सूक्ष्मजीवांना खातो. सूक्ष्मजीवांना कोणी मारलं पहिल्याने, आणि हा जो शेवटचा आहे हा काय करतो, सूक्ष्मजीवांना खातो. सूक्ष्मजीवांना काय करतो, हा खातो. दोन गोष्टी कळल्या, सूक्ष्मजीवांना मारतो, सूक्ष्मजीवांना खातो. दोन गोष्टी कळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला हे माहिती आहे का रे, याच्या आधी पण मी बोललो हिपॅरिन हिस्टामाइन शब्द माझ्या तोंडून आले होते याच्या आधी पण. तर याचं आहे ना दोन काम आहे. हे ना हिपॅरिनचं आणि हिस्टामाइनचं कंट्रोल करतं. हिपॅरिन आणि हिस्टामाइन या दोघांवरती काम, कंट्रोल ठेवण्याचं काम तुमचं बॅसोफिल करतं. कोणावरती, बॅसोफिल तुमचं हिपॅरिन आणि हिस्टामाइन वरती कंट्रोल ठेवण्याचं काम करतं. आता हे जे हिपॅरिन आहे हे तुमचं रक्त पातळ करतं. हिपॅरिन रक्त काय करतं तुमचं, आणि हिस्टामाइन हे तुमचं रक्त गोठवतं. हे तुमचं रक्त काय करतं, गोठवतं. मग सांगा, आता तुम्हाला विचारलं न्यूट्रोफिल काय काम करतं. न्यूट्रोफिल काय काम करतं, सूक्ष्मजीवांना मारतं. त्याच्यानंतर मोनोसाइट्स काय करतं, सूक्ष्मजीवांना खाण्याचं काम करतं. हिपॅरिन आणि हिस्टामाइनचं काम कुठे येतं, बॅसोफिल मध्ये. हिपॅरिन हिस्टामाइनचं काम कुठे येतं, बॅसोफिल मध्ये. इथपर्यंत कळलं, हिपॅरिन हिस्टामाइन कळलं. आता दोन महत्वाच्या गोष्टी येतात का हे जे इसिनोफिल आहे याची सुद्धा तुमच्या अलर्जी मध्ये संख्या वाढते. तुम्हाला जर अलर्जी असेल तर तुमच्या या इसिनोफिल आहे, या इसिनोफिलची तुमच्या अलर्जी मध्ये संख्या वाढते. तशी तुमची बॅसोफिलची सुद्धा अलर्जी मध्ये संख्या वाढते. आणि म्हणून हा जो इसिनोफिल आहे याला अँटी अलर्जिक म्हटलं जातं. इसिनोफिलला काय म्हटलं जातं, अँटी अलर्जिक म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं, इसिनोफिलला काय म्हटलं जातं, अँटी अलर्जिक म्हटलं जातं. आणि हाच जो इसिनोफिल आहे हा तुमच्या बॉडीमध्ये अँटीटॉक्सिक सेलचं सुद्धा काम करतो. म्हणजे इसिनोफिलचे मी दोन गोष्टी लक्षात ठेवतोय. एक, इसिनोफिल हा काय, अँटी अलर्जिक. इसिनोफिल काय, एक तर अँटी अलर्जिक, आणि दुसरं गोष्ट हा काय, अँटीटॉक्सिक. तुमच्या बॉडीमध्ये जर विष असेल तर हे विषाला बाहेर काढण्याचं काम हा इसिनोफिल करतो. आणि म्हणून तुम्हाला दोन गोष्टी कळल्या पाहिजे इसिनोफिलच्या. एक, हा काय, अँटी अलर्जिक, अलर्जी मध्ये संख्या वाढते ना याची, हा अलर्जी नाही होऊ देत म्हणून हा अँटी अलर्जिक आहे. आणि दुसरी गोष्ट काय, हा अँटीटॉक्सिक. दोन गोष्टी कळल्या, अँटी अलर्जिक, अँटीटॉक्सिक. हे कोणाचं काम आहे रे, इसिनोफिलचं. सगळ्यात आधी काय पाहिला, न्यूट्रोफिल पाहिलं सगळ्यात अगोदर. न्यूट्रोफिल काय करतो, सूक्ष्मजीवांना मारतो. खाण्याचं काम कोण करतो, मोनोसाइट्स काय करतो, सूक्ष्मजीवांना खातो. बॅसोफिल दोन लिक्विड सिक्रेशनचं आहे, हिपॅरिन हिस्टामाइन. काम कोण आहे असं, बॅसोफिल. हिपॅरिन काय, रक्त, हिस्टामाइन काय करतं, रक्त गोठवतं. आणि अजून एक रसायन आहे जे तुमच्या बॅसोफिल मध्ये सिक्रेशन होतं, ज्याचं नाव आहे सेरोटॉनिन. ज्याचं नाव काय येतं, सेरोटॉनिन. हा सेरोटॉनिन तुमच्या ज्या रक्तवाहिन्या असतात किंवा जे मसल्स असतात याचं आकुंचन करण्याचं जे काम आहे हे कोण करत असतं, सेरोटॉनिन करत असतं. म्हणजे बॅसोफिलचे मला तीन नावं कळले पाहिजे, एक हिस्टामाइन, हिपॅरिन आणि सेरोटॉनिन. बॅसोफिल संपला. न्यूट्रोफिलचं एकच काम आहे, सूक्ष्मजीवांना मारतो. एकच काम आहे, सूक्ष्मजीवांना मारतो. आता सूक्ष्मजीवांना मारतो म्हणूनच त्याला फॅगोसाइट्स म्हटलं जातं. फॅगोसाइट्स म्हणजे सूक्ष्मजीवांना मारतो म्हणून त्याला फॅगोसाइट्स किंवा सैनिकी पेशी म्हटलं जातं. नाव नाही लक्षात आलं तरी काही हरकत नाही, फक्त एवढं कळलं काम काय याचं, सूक्ष्मजीवांना मारायचं. आणि म्हणून मारतं म्हणून याला काय म्हटलं जातं, फॅगोसाइट्स, किंवा याला काय म्हटलं जातं, आणखी सैनिक पेशी. न्यूट्रोफिल संपला. आता एक, सूक्ष्मजीवांना दोन म्हणून याला काय म्हणतात, फॅगोसाइट्स. आणि म्हणूनच याला आणखी एक नाव आहे, सैनिकी पेशी. आता न्यूट्रोफिल संपला. न्यूट्रोफिल सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं आहे, न्यूट्रोफिल. संपलं. पुढे पुढचा कोणता आला, इसिनोफिल. अलर्जी मध्ये संख्या वाढते म्हणून याला काय म्हणायचं, अँटी अलर्जिक. विष बाहेर काढतो म्हणून याला म्हणायचं अँटी टॉक्सिक. तिसरा येतो बॅसोफिल. बॅसोफिल काय करतो, हिपॅरिन, हिस्टामाइन, सेरोटॉनिन. जमलं. आणि मग त्याच्यानंतर येतो एक लिम्फोसाइट्स. आता लिम्फोसाइट्स काय करत असेल आणि मोनोसाइट्स काय करत असेल. मोनोसाइट्स तुम्हाला कळलं असेल मे बी, हा सूक्ष्मजीवांना खातो आणि सूक्ष्मजीवांना खाण्यासाठी हा याच्या बॉडीमध्ये
मायक्रोफेजेसची निर्मिती करतो. सूक्ष्मजीवांना खाण्यासाठी कशाची निर्मिती करतो? मायक्रोफेजेसची. आता तुम्हाला हे कळलं, न्यूट्रोफिल कळला, तुम्हाला न्यूट्रोफिल कळला, इसिनोफिल कळला, बॅसोफिल कळला, मोनोसाइट्स कळला. आता विषय फक्त राहिला लिम्फोसाइट्सचा. आणि मग आतापर्यंत आपण जे ऐकलं की तुमची प्रतिकार क्षमता कमी झाली, डब्ल्यूबीसी कमी झाला का प्रतिकार क्षमता कमी होते. आणि मग ह्या डब्ल्यूबीसी तुमच्या शरीराला प्रतिकार क्षमता प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. आणि या प्रतिकार क्षमता प्रोव्हाइड करण्याचं काम तुमच्या बॉडीमध्ये लिम्फोसाइट्स करते. प्रतिकार क्षमता, आपली जी प्रतिकार क्षमता आहे ही ऍक्च्युली कोणामुळे हो? लिम्फोसाइट्स. कोणामुळे? लिम्फोसाइट्स मध्ये. आणि म्हणून याच लिम्फोसाइट्सने अँटीबॉडीची निर्मिती होते तुमच्या बॉडीमध्ये, अँटीबॉडी. आणि मग याला आपण कन्क्लूड करू. आपल्याला याचे सगळे जे प्रकार आहे हे छान कळले पाहिजे, पाठ झाले पाहिजे. एक, डब्ल्यूबीसी किती प्रकारचे आहेत? एक, ग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये किती प्रकार येतात? तीन. एक, न्यूट्रोफिल, इसिनोफिल, बासोफिल. अग्रॅन्युलोसाइट्सचे दोन प्रकार, लिम्फोसाइट्स. न्यूट्रोफिल काय करतं? सूक्ष्मजीवांना मारतं. आणि म्हणून याला फॅगोसाइट्स पण म्हटलं जातं आणि सैनिकी पेशी पण म्हटलं जातं. दॅट्स इट. काय म्हटलं जातं याला? फॅगोसाइट्स किंवा सैनिकी पेशी. जमलं, एवढंच माहित पाहिजे. पुढे इसिनोफिल काय करतो रे? हा अँटी अलर्जिक आणि अँटी टॉक्सिक, विष बाहेर काढण्याचं काम करतो. बॅसोफिल्स हिपॅरिन, हिस्टामाइन, सेरोटोनिन. अग्रॅन्युलोसाइट्सचे दोन प्रकार, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. काय करतो? सूक्ष्मजीवांना खातो. आणि म्हणून हे खाण्यासाठी कशाची निर्मिती करतो रे? कशाची? मायक्रोफॅजेस. नाही लक्षात राहील तरी काय हरकत नाही, मायक्रोफॅजेस. प्रत्येक काम कळलं पाहिजे. आणि हा लिम्फोसाइट्स काय करतो? तुमच्या बॉडीला प्रतिकार. एक प्रश्न अपेक्षित आहे, सगळ्यात जास्त कोण आहे? न्यूट्रोफिल. सगळ्यात कमी कोण आहे? क्रम लावा. एक, न्यूट्रोफिल, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, इसिनोफिल, डब्ल्यूबीसी चे प्रकार इथपर्यंत तुम्हाला माहित असणं अपेक्षित. डब्ल्यूबीसी ला ल्युकोसाइट्स म्हटलं जातं. याचा आकार कसा आहे बाळा? अमिबा सारखा. याच्या पेशीला केंद्रक असतं का? हो, याच्या पेशीला केंद्रक. फक्त याच्याच पेशीला केंद्रक आहे, आरबीसी ला केंद्रक नाही, प्लेटलेट्सला केंद्रक. जमतं? फक्त यालाच. तुमच्या बॉडीमध्ये जर कोणता पण आजार होत असेल तर तुमच्या बॉडीच्या ज्या डब्ल्यूबीसी ह्या पहिल्यांदा कमी होतात, नंतर वाढतात. पहिल्यांदा काय होतात? कमी होतात, नंतर वाढतात. हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा तुमच्या लक्षात राहणं अपेक्षित आहे. आपण मागाशी बघितलं होतं का आरबीसी किती दिवस जगतात? 120. आता हा प्रश्न येत नाही बरं का असं सहसा. आरबीसी 120 दिवस जगतात, डब्ल्यूबीसी 3 ते 4 दिवस जगतात, आणि प्लेटलेट्स तुमच्या 9 ते 10 दिवस जगतात. पण असं काही विचारत नाही. आरबीसीचा टाइम पिरियड जगण्याचा जास्त, 120 दिवस. डब्ल्यूबीसी 3-4 दिवस आणि प्लेटलेट्स जवळपास 9 ते 10 दिवस जगताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे डब्ल्यूबीसी वरती प्रश्न आला, हा सेक्शन आहे प्रश्न विचारण्याचा. दुसरा आकार आणि तिसरं हे शब्द. आला डब्ल्यूबीसी लक्षात? एवढं तुम्हाला डब्ल्यूबीसीचं माहिती असणं अपेक्षित आहे. जायचं पुढे. याच्यानंतर काय यायला पाहिजे? प्लेटलेट्स. काय यायला पाहिजे? तुमच्या प्लेटलेट्स. बघा, प्लेटलेट्स. तुम्हाला प्लेटलेट्स बद्दल जे माहिती आहे ते मला आधी सांगा. काय त्याला काय म्हटलं जातं? थ्रोम्बोसाइट्स. बोला ना रे. थ्रोम्बोसाइट्स. अजून हा कसा आहे आकाराने? हा चुकला. हा कसा आहे आकाराने? बाय कॉन्व्हेक्स. बरोबर आहे का? याला केंद्रक नाहीये, याला केंद्रक नाहीये. आणि प्लेटलेटचं काम काय? हे तुमच्या बॉडीमध्ये काय काम करतं? रक्त गोठवण्याचं काम तुमच्या बॉडीमध्ये ह्या प्लेटलेट्स करतात. अजून एक सगळ्यात महत्वाचं सेक्शन आहे याच्यामध्ये. या प्लेटलेट्स फक्त सस्तन प्राण्यांमध्ये पाहायला मिळतात, अदरवाईज नाही. प्लेटलेट्स ह्या तुमच्या कशामध्ये असतात? फक्त मॅमल. तुमचे जे मॅमलियन अॅनिमल आहे, या मॅमल नावाचे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्येच फक्त प्लेटलेट्स असतात. बाकीच्यांमध्ये तुम्हाला प्लेटलेट्स पाहायला मिळत नाही. तुम्हाला हे कळलं पाहिजे प्लेटलेट्स कुठे असतात. प्लेटलेट्स कुठे असतात? फक्त
मॅमल्स मध्ये. ह्या ज्या प्लेटलेट्स ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. अजून एक दोन गोष्टी सांगतो. 13 फॅक्टर येतात, ठीक आहे. डेंग्यू झाला, मलेरिया झाला, टायफॉइड झाला तर त्याच्यामध्ये आपलं याचं प्रमाण कमी होतं. हे काही गरजेचं नाही. तुम्हाला एवढं माहिती असणं अपेक्षित आहे प्लेटलेट्स बद्दल. हा मुद्दा विचारलेला नाहीये. जर विचारला तर तुम्हाला ते कळलं पाहिजे का प्लेटलेट्स ह्या फक्त आणि फक्त तुमच्या मॅमल्स मध्येच पाहायला मिळतात, अदरवाईज त्या पाहायला मिळत नाही. जमलं? आरबीसी झालं, डब्ल्यूबीसी झालं, प्लेटलेट झालं. अजून एक महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे लिम्फॅटिक सिस्टम नावाची एक गोष्ट, लिम्फ नोड वगैरे म्हणतात त्याला, लसिका सिस्टम असते, लिम्फ नोड. आता ह्या लिम्फ म्हणजे काय? हे एक रक्त नाहीये. तुमचं लिम्फ म्हणजे काय? आता हे बघा, हे लिम्फ म्हणजे काय? हे रक्त नाहीये तुमचं, याचा कलर लाल नाहीये, पण हे तुमच्या बॉडीमध्ये काय करतं? प्रतिकार क्षमता निर्माण करण्याचं काम करतं. तुमच्या बॉडीमध्ये जर काही टॉक्सिक घटक असतील तर हे टॉक्सिक घटक तुमच्या शरीरातून बाहेर काढण्याचं काम करतं. हे लिम्फॅटिक सिस्टम आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये आहेच. प्रश्न कुठे येणार मी ते सांगतो. या लिम्फॅटिक सिस्टम मध्ये लिम्फ कोणाला म्हणायचं? ब्लड वजा आरबीसी. याला लिम्फॅटिक सिस्टम मध्ये ब्लड वजा आरबीसी जर केलं तर त्याला लिम्फॅटिक सिस्टम म्हणायचं. किंवा ब्लड अधिक डब्ल्यूबीसी जर म्हटलं तर याला काय म्हणणार आपण? लिम्फॅटिक सिस्टम. हा जो मुद्दा आहे, जर ह्या मुद्द्यावरती जर प्रश्न आला तर तो एवढाच येईल आणि तेवढा आला की मला माहिती असणं अपेक्षित आहे. लिम्फ म्हणजे काय? असे सिस्टम जे रक्तापेक्षा काहीतरी वेगळं लिक्विड आहे, जे तुमच्या बॉडीमध्ये जे टाकाऊ पदार्थ आहेत तुमच्या बॉडीतून बाहेर टाकण्याचं काम करतात. ब्लड वजा आरबीसी याला म्हटलं जातं, किंवा ब्लड अधिक डब्ल्यूबीसी. हा एक प्रश्न आला तर तो तुम्हाला जमायला हरकत नाही. ब्लड कोणत्या टिश्यूचा प्रकार आहे रे? ब्लड माहिती आहे ना? ब्लड कशाचा प्रकार आहे? कनेक्टिव्ह. हे तुम्हाला माहिती आहे. ब्लड कशाचा प्रकार आहे? कनेक्टिव्ह टिश्यूचा. आणि मग या लेक्चरच्या आपण शेवटाकडे शिफ्ट होतो. ते म्हणजे असं, हर्ट बद्दल आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी पाहिल्या ना. हर्ट बद्दल आपलं ऑलरेडी सगळं शिकवून झालं. हर्ट बद्दल काही गोष्टी बाकी आहे त्या आपण पुटअप करू, म्हणजे आपलं हे चॅप्टर बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं. ऐका, इथं मी लिहितो हा. आता बडबड नका करू, भाऊ बडबड करतोय. माझी बहीण आणि मी एका शाळेत होतो. माझ्या सगळ्या तक्रारी माझ्या बहिणीकडे जायची. तुझा भाऊ ऐकत नाही, अभ्यास करत नाही, नुसता खेळत राहतो. हर्ट, ऐका, हर्ट बद्दल आपलं सगळं बोलणं झालंय. एक दोन महत्वाचा मुद्दा आहे तो मी तुम्हाला सांगून देतो. आपल्या हृदयाचा जो आकार आहे ह्या डाव्या मुठीच्या याच्यासारखा राहतो. याचं वजन 250 ते 300 ग्राम राहतं. असे काही आकडे विचारत नाही, जस्ट म्हणून सांगतो. एक महत्वाचा मुद्दा आहे की तुमचं जे हर्ट आहे ते अनैच्छिक पंप आहे का ऐच्छिक पंप आहे? तर ते अनैच्छिक आहे. तो पंप चालूच राहतो, तुमच्या इच्छेवर डिपेंड नाहीये. ते चालूच राहत. तुम्ही म्हटलं आता बंद होते, बंद होणार आहे का? नाही. तुम्ही म्हटलं चालू राहते, चालूच राहणार आहे का? नाही. ते बंद झालं का तुम्ही बंद. हा अनैच्छिक पंप आहे. कसा पंप आहे हा? अनैच्छिक पंप आहे. याची ही जे हर्ट आहे हे एका पिशवीमध्ये आहे आणि या पिशवीला म्हटलं जातं पेरिकार्डियम किंवा पेरिकार्डियमच झालं ते. हे जे हर्ट आहे ज्या पिशवीमध्ये ठेवलं जातं, ज्या पिशवीमध्ये आहे त्या पिशवीला म्हटलं जातं पेरिकार्डियम. नाव लक्षात ठेवा, काय म्हटलं जातं? पेरिकार्डियम. आणि या पेरिकार्डियम नावाची जी पिशवी आहे याच्या आजूबाजूला एक लिक्विड राहतं. त्या लिक्विडला याच्याच नावाने ओळखलं जातं, पेरिकार्डियम लिक्विड. आणि या पेरिकार्डियम लिक्विड मुळे जे हर्टला जे शॉक बसतात वगैरे जे आहेत ते अब्झॉर्ब करण्याचं काम आहे हे पेरिकार्डियम लिक्विड करतं. म्हणजे मला दोन गोष्टी कळल्या. त्यातला एक म्हणजे हा कसा पंप आहे? अनैच्छिक पंप आहे. डाव्या हातीच्या मुठी एवढा आहे, 250 ते 300 ग्राम याचं वेट आहे. आणि हा ज्या पिशवीमध्ये, त्या पिशवीला काय म्हटलं जातं? पेरिकार्डियम. आणि या लिक्विडला काय म्हटलं जातं? पेरिकार्डियम लिक्विड. इथे लिहू का? पिशवीला काय म्हटलं जातं? पेरिकार्डियम. काय म्हटलं जातं? पेरिकार्डियम. त्या लिक्विडला काय म्हटलं जातं? पेरिकार्डियम लिक्विड. याचा आकार कोणत्या मुठीसारखा आहे? डाव्या हाताच्या. याचं वजन किती येतं? 250 ते 300 ग्राम येतं. 250 ते 300 ग्राम. ऐच्छिक पंप आहे का अनैच्छिक पंप आहे हा? अनैच्छिक. तुमच्या इच्छेवरती तो पंप डिपेंड नाही, म्हणून हा कोणता पंप आहे? अनैच्छिक पंप आहे. कोणता पंप आहे बाळा? हा अनैच्छिक पंप आहे. तुमचं जे हर्ट आहे, तुमचं जे हृदय,
हे जे तुमचं हर्ट आहे, हर्ट हे स्वतःचे इम्पल्स स्वतः तयार करत असतं बरं, आणि म्हणून याला मायोजेनिक म्हटलं जातं. इम्पल्स, ते धक 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 जे इम्पल्स आहेत हे स्वतःचे इम्पल्स स्वतः क्रिएट करतं, आणि म्हणून आपल्या हर्टला काय म्हटलं जातं, मायोजेनिक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बाळा, मायोजेनिक म्हटलं जातं. ठीक आहे इथपर्यंत. आता या हर्ट बद्दलच्या काही नावं सांगतो मी. हे नावं आतापर्यंत परीक्षेला आलेले नाहीयेत, जर आले तर ते माहित असावे. हे जे वॉल आहे, वॉल असतात बघा, ट्रिकोस्पाइड विकोस्पाइड, मगाशी मी बोललो तो प्रश्न अपेक्षित आहे याच्यासारखा. मी आणखी काही नावं सांगतो, मला वाटतं ते यायला नाही पाहिजे, पण ठीक आहे. रिझल्ट झडप रिझल्ट झडप कळलं तुम्हाला. आणखी त्या चार्ट मध्ये तुमच्या पुस्तकात एक चार्ट करून त्या वॉल दिल्या, त्या नाही येत परीक्षेला, जाऊ दे, उगाच पाठ करण्यात काय अर्थ नाही, त्याचा विषय आपण सोडून देऊ. त्रिदल आणि द्विदल ह्या वॉल तुमच्या लक्षात राहणं अपेक्षित आहे. त्रिदल आणि द्विदल, बाकीचं स्ट्रक्चर तुम्हाला हर्टचं मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आता हर्ट बद्दल आहे ना आणखी एक दोन गोष्टी आहेत, त्या मला वाटतं तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ते बघा कसं. हृदयाला पेसमेकर म्हटलं जातं. का बरं म्हटलं जातं बघा. तुमचं आपलं हे जे हृदय हे या प्रकारचं आहे, हे जे हृदय हे या प्रकारचं आहे, बरोबर. नीट लक्षात घ्या. आता मी जे सांगतो त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. तुम्हाला माहित आहे याचे 2 चेंबर पडतात, 4 चेंबर पडतात, बरोबर ना. किती चेंबर आहे याचे, 4 चेंबर आहे. याला म्हटलं जातं हे राईट साइड आहे, ही तुमची लेफ्ट साइड, याला अलिंद म्हटलं जातं, बरोबर ना. याला काय म्हटलं जातं, अलिंद म्हटलं जातं. आता याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. या अलिंदामध्ये एक एसे नोड असतो. काय असतो बाळा याच्यामध्ये, या उजव्या बाजूच्या अलिंदामध्ये काय असतो, एसे नोड असतो. उजव्या बाजूच्या अलिंदामध्ये काय असतो, एसे नोड असतो. या उजव्या बाजूच्या अलिंदात आणि ह्या टचअप मध्ये तुम्हाला परत एव्ही नोड पाहायला मिळतो. काय पाहायला मिळतो, एव्ही नोड. म्हणजे तुम्हाला 2 नोड कळले. तुम्हाला किती नोड कळले, 2. एक असतो एसए नोड, एक असतो एसए नोड, आणि एक असतो एव्ही नोड. याच्यावरती प्रश्न आलाय, नीट लक्षात घ्या. एक असतो एसए नोड. कुठे असतो एसए नोड, उजव्या अलिंदात. प्रश्न येईल कुठे असतो, उजव्या अलिंदामध्ये एसए नोड असतो. आणि ह्या दोघांच्या अलिंदाचा जो मिडल आहे, ह्या मिडल मध्ये तुम्हाला परत एक एव्ही नोड पाहायला मिळतो. काय पाहायला मिळतो, एव्ही नोड. आता याचं पंपिंग वगैरे जे होणं, हे सगळं होण्यासाठी या हार्ट मध्ये इम्पल्स असणं आवश्यक आहे ना. इम्पल्स असणं आवश्यक आहे. तिथे धगधगच नाही झालं ते बंद पडून जाईल. आपण त्या इम्पल्स देण्यासाठी करंट नाही जोडू शकत त्याला. आणि मग हे स्वतःचे इम्पल्स, हा जो स्वतःचे इम्पल्स आहे, हे स्वतःचे इम्पल्स हे हार्ट स्वतः तयार करतं, आणि म्हणूनच याला मायोजेनिक म्हटलं जातं. इथपर्यंत पटतंय तुम्हाला. आणि मग हे जे इम्पल्स आहे हे तुमच्या एसे नोड्स मध्ये तयार केले जातात. याची निर्मिती ह्या एसे नोड्स मध्ये होत राहते. जर हा एसे नोड जर खराब झाला तर तुमचं हर्टच बंद पडतं, इम्पल्सच क्रिएट होत नाही, मग बाकीचं ब्लड पंपिंग वगैरे या सिस्टमच बंद होऊन जातात. आणि म्हणून हा जो एसे नोड आहे याला तुमच्या हृदयाचा पेस मेकर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बाळा, तुमच्या हृदयाचा पेस मेकर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पेस मेकर म्हटलं जातं. आणि मग कधी कधी काय होतं, हा जर एसे नोड खराब झाला तर तिथं तुम्हाला एखादा डुप्लिकेट बसवायला लागला, तांत्रिक तुमचा आर्टिफिशियल एसे नोड बसवावा लागेल ना. इम्पल्स क्रिएट होण्यासाठी काहीतरी आर्टिफिशियल बसवावं लागेल. आणि जे आर्टिफिशियल बसवलं जातं ते कॅडमियम आणि निकेलचे बॅटरीचं असतं. आणि हा आयोगाचा तुझा प्रश्न. जो पेसमेकर आहे, हा जो पेसमेकर आहे, एसे नोड मध्ये इम्पल्स माहिती ना, धक 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 होण्यासाठी त्याची निर्मिती झाली पाहिजे. हे इम्पल्स तुमच्या एसे नोड मध्ये तयार होतात. एसे नोड हा तुमचा कुठला पार्ट आहे बाळा, राईट साइडच्या वरचा अलिंदाचा भाग आहे. इथं त्याची निर्मिती होते. यालाच काय म्हटलं जातं, पेसमेकर. का बरं, इम्पल्स तयार करतो. हे खराब झालं तर जिथं जे बसवलं जातं ते कोणत्या याचं राहतं, निकेल आणि कॅडमियमचं राहतं, बरोबर. इथून हे जे इम्पल्स हे कुठं शिफ्ट केले जातात, तुमच्या एव्ही नोड्स कडे. कुठं शिफ्ट केले जातात, कुठं शिफ्ट केले जातात, या एव्ही नोड्स कडनं हे जे इम्पल्स आहे हे परत तुमच्या व्हेंट्रिकल कडे जातात. कुठं जातात, हे तुमच्या व्हेंट्रिकल मध्ये जातात. आले आता हे व्हेंट्रिकल मध्ये. ह्या व्हेंट्रिकल मध्ये एक सिस्टम असते जे हे सगळे इम्पल्स पिकअप करते. ज्या सिस्टमला म्हटलं जातं बंडल ऑफ हीज. काय म्हटलं जातं याला, बंडल ऑफ हीज. बघा इथं तयार केले इम्पल्स, इथून ह्या दोघांच्या मध्ये मिडल लाईनला एव्ही नोडला आले, एव्ही नोड वरून ते व्हेंट्रिकलला आले. व्हेंट्रिकल मध्ये ते कोणी पिकअप केलं, बंडल ऑफ
हीजने. कोणी पिकअप केलं? आणि या बंडल ऑफ हीजला परत काही असे चरबीचे उंचवटे असतात आणि या उंचवटेला पुरकिंजे फायबर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पुरकिंजे फायबर. आणि हे पुरकिंजे फायबर वरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला, म्हणून मला पूर्ण सिस्टम माहित पाहिजे. हृदय इकडे असतो एसए नोड, मध्ये असतो एव्ही नोड, खाली असतं बंडल ऑफ हीज, त्याच्यावरती उंचवटे असतात, त्याला म्हणतात पुरकिंजे फायबर. आणि म्हणून इम्पल्स कुठे निर्माण होतात? एसए नोड मध्ये. तिथून कुठं जातात ते? एव्ही नोड कडे. एव्ही नोड कडून कुठे जातात? वेंट्रिकल मध्ये. कुठं? बंडल ऑफ हीज. त्याचे जे उंचवटे असतात त्याला काय म्हटलं जातं? परकिंजे फायबर. परकिंजे फायबर. जमलं इथपर्यंत? पेसमेकर कोणाला म्हणायचं? एसए नोडला. कोणाला म्हणायचं? एसए नोडला. तो खराब झाला तर बॅटरीचं बसवलं जातं. ती कॉस्ट जास्त आहे? निकेल आणि कॅडमियम. जमलं? हृदयाला काय म्हटलं जातं? मायोजनिक. का बरं? स्वतःचे इम्पल्स तो स्वतः क्रिएट करतो. कोणत्या पिशवीत असतो? पेरिकार्डियम. लिक्विडला म्हणतात पेरिकार्डियल लिक्विड. शॉक सहन करतो. डाव्या मुठी एवढा आहे, 250 ते 300 ग्राम वजन आहे. जमलं? प्रश्न 2 आले या सेक्शन वरती, म्हणून मी एवढं इन डिटेल मध्ये सांगितलं. आता एक महत्वाचा मुद्दा आहे. सांगू आता? ऍट्रियल सिस्टॉल, व्हेंट्रिकल सिस्टॉल आणि जॉईंट डिस्टॉल नावाच्या दोन गोष्टी. ऍट्रियल म्हणजे ऍट्रियल सिस्टॉल. मी दोन टर्म सांगतो बघा. एक सांगितली मी ऍट्रियल सिस्टॉल, आलेला नाही हा याच्यावरती प्रश्न. दुसरं सांगितलं मी व्हेंट्रिकल सिस्टॉल. व्हेंट्रिकल सिस्टॉल सांगितलं. ऍट्रिकल सिस्टॉल, ऍट्रिकल म्हणजे ऑरियम, वरचा भाग. व्हेंट्रिकल म्हणजे खालचा भाग. वरच्या भागाचं आकुंचन म्हणजे सिस्टॉल, खालच्या भागाचं आकुंचन म्हणजे व्हेंट्रिकल सिस्टॉल. वरच्या भागाच्या आकुंचनाला वेळ लागतो 0.3 सेकंद. किती वेळ लागतो? 0.1 सेकंद. किती लागतो? 0.1 सेकंद. व्हेंट्रिकलच्या आकुंचनाला वेळ लागतो 0.3 सेकंद. किती वेळ लागतो? 0.3 सेकंद. म्हणजे वरच्याचं आकुंचन ऑट्रियल सिस्टॉल 0.1 सेकंद, खालच्याचं आकुंचन त्याला लागतो 0.3 सेकंद. आणि या दोघांचं पण रिलॅक्सेशन जे आहे त्याला म्हटलं जातं जॉईंट डायस्टॉल. जॉईंट डायस्टॉलच ना, जॉईंट डिस्टॉल वगैरे असं काहीतरी, जॉईंट डिस्टॉल. आणि याला वेळ लागतो 0.4 सेकंद. हा 0.1, 0.3 म्हणजे हे 0.4 आणि हे 0.4, टोटल किती सेकंद लागतात? 0.8 सेकंद. म्हणजे जी एक हार्टबीट आहे ती होण्यासाठी तुम्हाला किती सेकंद लागतो? 0.8 सेकंद. मला वाटतं डायरेक्ट 0.8 विचारलं जाऊ शकतं, ही आकडेवारी काही विचारणार नाही. म्हणजे तुमची टोटल एक हार्टबीट कंप्लीट होण्यासाठी तुमच्या हृदयामध्ये किती वेळ लागतो? 0.8 सेकंदामध्ये तुमच्या हृदयामध्ये पूर्ण एक हार्टबीट कंप्लीट होते. हे आकडे बाकीचे विचारणार नाही, एक जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून, तुम्हाला माहिती असं म्हणून सांगितलं. काय? वरच्या आकुंचनाला 0.1 सेकंद म्हणजे त्याला म्हटलं आपण आर्टियल सिस्टॉल. खालच्या आकुंचनाला 0.3 सेकंद आणि दोघांच्या रिलॅक्सेशनला 0.4 सेकंद. मी हे का बरं पाठ करायचं नाही म्हणतो माहितीये का? हे उगाच फालतूची इन्फॉर्मेशन माइंड मध्ये आपली सेव्ह होती आणि नेमकं परीक्षेला हे विचारताना आपण हे विसरून जायला राहतो. हे पाठ करायच्या नादात हे विसरतो. म्हणून एक लक्षात ठेवा की टोटल तुमचं एक हृदयाचा ठोका कंप्लीट होण्यासाठी किती वेळ लागतो? 0.8 सेकंद. किती वेळ लागतो? 0.8 सेकंद. जमलं इथपर्यंत? 0.8 सेकंद. चला आता मी तुम्हाला आणखी एक दोन गोष्टी सांगतो बघा. तुम्हाला हार्टबीट माहित आहे, हार्ट रेट माहित आहे आणि ब्लड प्रेशर माहित आहे. तुमचं हार्ट रेट जे आहे बघा, आता मी मुद्दा सांगतो. आपलं एक हार्ट रेट राहतं, ठक 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 ठोके हार्ट रेट, आणि एक तुमचा बीपी राहतो, ब्लड प्रेशर. तुमचं जर हार्ट रेट जर वाढला तर तुमचं बीपी कमी होतं. बरं, हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे हे वाढलं हे कमी होणार, किंवा हे जर वाढलं तर हे कमी होणार. दोघं एका वेळेस वाढणार नाही, दोघं एका वेळेस कमी होणार नाही. कळलं का? याला इनव्हर्सली म्हटलं जातं. डायरेक्टली म्हणजे काय? डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे हे पण वाढतं ते पण वाढतं. इनव्हर्सली म्हटलं तर हे वाढतं हे कमी होतं, उलट पालट राहतं इनव्हर्सलीला. आणि म्हणून तुमचे हार्ट रेट जर वाढले तर बीपी काय होणार आहे? कमी. हार्ट रेट कमी झाला तर बीपी काय होणार आहे? वाढणार आहे. आलं लक्षात आता? म्हणजे तुमचे हार्ट रेट आणि तुमचा ब्लड प्रेशर हा एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. पण याला एक अपवाद आहे. ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करतात त्या व्यायाम करत असताना तुमचा हार्ट रेट पण हाय लेवलला राहतो आणि तुमचा बीपी सुद्धा हाय लेवलला असलेला आपल्याला पाहायला मिळतं. हे महत्वाचं.
याच्यामध्ये दोन महत्वाचे केमिकल येतात ज्याच्याने तुमचे हार्ट रेट वाढवले जातात आणि एक केमिकल येतं ज्याच्याने तुमचे हार्ट रेट कमी केले जातात. आता ते केमिकल कोणते बघा. एटी जर म्हटलं, एटी तुमचे हार्ट रेट वाढवतं. एटी म्हणजे ए फॉर ऍड्रेनलिन आणि टी फॉर तुमचं थायरॉक्सिन. ऍड्रेनलिन आणि थायरॉक्सिन, हा मी दोन गोष्टी सांगतोय. दोन रसायन आहे जे तुमचे हार्ट रेट वाढवतात. त्याला काय म्हणायचं? एटी. ऍड्रेनलिन, थायरॉक्सिन हे तुमचे हार्ट रेट वाढवतं. आणि ऍसेटिन कोलिन नावाचं एक रसायन आहे जे तुमचे हार्ट रेट कमी करतं. परत एकदा सांगतो मी. किती रसायन आहे बाळा? आपण काय म्हटलं? हार्ट रेट इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाच्या असतात? बीपीच्या. हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. दुसरं, तुमच्या हार्ट रेट वाढवण्यासाठी दोन रसायन, कमी करण्यासाठी दोन. वाढवण्यासाठी कोण आहे? एटी. ए फॉर ऍड्रेनलिन, टी फॉर थायरॉक्सिन. हे ऍड्रेनलिन आणि थायरॉक्सिन जे आहे हे तुमचे हार्ट रेट वाढवतं. आणि ऍसिटिल कोलिन जे आहे, ऍसिटिल कोलिन, काय? ऍसिटिल कोलिन हे जे आहे हे तुमचे हार्ट रेट कमी करतं. चला नाव सांगा. हार्ट रेट कोण वाढवतं? ऍड्रेनलिन आणि थायरॉक्सिन हे तुमचे हार्ट रेट वाढवतं. ऍसिटिल कोलिन जो आहे तो तुमचा हार्ट रेट काय करतो? कमी करतो. आता तुम्ही दोन मुख्यतः नावं कधी ऐकले की मला माहित नाही, तुम्ही मला सांगा. तुम्ही हे नाव ऐकलंय की याच्या आधी? स्टेटोस्कोप ऐकलंय? डॉक्टरच्या गळ्यामध्ये राहतो स्टेटोस्कोप. हा काय करतो? तुमचे हार्ट रेट ऐकण्याचं काम करतो. मोजत नाही, तो ऐकतो. त्याच्याने ऐकलं जातं. स्टेटोस्कोप असं ऐकतो ना तो, का मोजत बसतो 1 2 3 4? डॉक्टर ऐकतो ना. स्टेटोस्कोपनी तुमचे हार्ट रेट ऐकले जातात. कशाने? स्टेटोस्कोपनी हार्ट रेट तुमचे ऐकले जातात. आणि जे तुमचे जे बीपी आहे ते मोजण्यासाठी तुमचं स्पिग्मोमॅनोमीटर नावाचं उपकरण जे काम करतं. दोन उपकरण आहे. एक तुमचा स्टेटोस्कोप आणि दुसरा तुमचा स्पिग्मोमॅनोमीटर. स्टेटोस्कोप डॉक्टरच्या गळ्यात, तो काय करतो? हार्ट रेट मोजतो, ऐकतो. आणि स्पिग्मोमॅनोमीटर जो आहे तो तुमचा ब्लड प्रेशर काय करतो? मोजतो. स्पिग्मोमॅनोमीटर तुमचा मोजण्याचं काम स्पिग्मोमॅनोमीटर आणि तुमचा हे जे आहे काय म्हणतो आपण त्याला? स्टेटोस्कोप. या दोन उपकरण आहे. त्याच्यामधला फरक जर तुम्हाला माहित असेल तर ठीक आहे, नसेल तरी काही हरकत नाही. बाकीच्या ज्या गोष्टी त्या विचारत नाही. विचारणाऱ्या गोष्टी मी सांगतो. एक विचारलं जातं, तुमचं जे लहान बाळ आहे, लहान बाळाबद्दल हे ट्रॅचिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया. ट्रॅचिकार्डिया म्हणजे तुमच्या झोपेमध्ये, ट्रॅचिकार्डिया म्हणजे तुमचं हार्ट रेट वाढणं, ब्रॅडिकार्डिया म्हणजे तुमचं हार्ट रेट कमी होणं. ते कधी काय असं काही विचारत नाही. ते तुम्हाला माहित असणे पण गरजेचं नाही. आता मी पुढचा मुद्दा बोलतो. ब्लू बेबी सिंड्रोम नावाची एक कन्सेप्ट आहे. कोणती? ब्लू बेबी सिंड्रोम नावाची एक कन्सेप्ट आहे. काय होतं याच्यामध्ये ऐका. तुमचं हे जे हार्ट आहे, या हार्टच्या वरचे जो दोन चेंबर आहे, या हार्टच्या दोन चेंबर मध्ये मुख्यतः तुम्हाला इथं होल पाहायलाच मिळतं. हे प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक लहान बेबीमध्ये ते असतं सुरुवातीला. तुमचा जन्म जसा होतो, जन्माच्या 1 आठवड्यापर्यंत किंवा अगोदर पण हे तुमचं जे होल आहे ते बंद होऊन जातं. हे जर बंद नाही झालं तर इकडचा कार्बन डायऑक्साईडचं ब्लड, इकडचं ऑक्सिजनचं ब्लड हे एकत्र होऊन जाईल. मग या हार्टचा फायदाच काय? हे होल तुमचं काय झालं पाहिजे? बंद झालं पाहिजे. जर हे बंद नाही झालं तर त्या बाळाला म्हटलं जातं ब्लू बेबी सिंड्रोम. त्या आजाराला किंवा त्या बाळाला म्हटलं जातं ब्लू बेबी. काय म्हणतं त्या बाळाला? ब्लू बेबी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्या बाळाला? ब्लू बेबी म्हटलं जातं. आणि जर हे बंद झालं तर त्याला फोसा ओव्हॅलिस म्हटलं जातं. ते नाव लक्षात नाही ठेवायचं. आपल्याला एवढंच कळलं पाहिजे, होल जर बंद नाही झालं तर त्या बाळाला काय म्हटलं जातं? ब्लू बेबी म्हटलं जातं. जर प्रश्न आला तर मला वाटतं की तेवढं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे का? हा जो भ्रूण आहे, 1 वर्षापर्यंतचे बाळ हे बघ, 3 कन्सेप्ट आहे. 28 बाळापर्यंत, 28 दिवसांपर्यंत बाळाचा मृत्यू जर झाला त्याला नवजात मृत्यू दर म्हटलं जातं. किती दिवसापर्यंत? 28. 1 वर्षापर्यंत बाळ जर मृत झालं तर त्याला अर्भक किंवा शिशु म्हटलं जातं. जर 5 वर्षाच्या आतमध्ये बाळ जर गेलं तर त्याला बाळ मृत्यू दर म्हटलं जातो. काय म्हटलं जातं? बाळ मृत्यू दर असं म्हटलं जातं. या लहान बाळामध्ये ज्यावेळेस तो गर्भ राहतो, या गर्भामध्ये पहिला अवयव तयार होतो, त्या अवयवाला म्हटलं जातं हृदय.
पहिला अवयव तयार होतो कोणता? हृदय. बाकी काहीच नाही, हात नाही, पाय नाही, आधी हृदय तयार होतं. भ्रूणामध्ये पहिला जो अवयव तयार होतो तो कोणता आहे? तुमचा हृदय. आता आणखी जर ह्या हृदयाच्या चेंबरचा विचार केला, जे मासे असतात या माशांचे हृदय 2 कप्प्याचे असतात. किती असतात? 2 कप्प्याचे. आधी पाण्यातले राहणारे येतात, नंतर उभयचर येतात, नंतर सरपटणारे येतात आणि नंतर उडणारे येतात. जे पाण्यातले मासे यांचं हृदय 2 कप्प्याचं असतं. जे पाण्यात पण राहतात, बाहेर पण येतात, ज्याला उभयचर म्हणतो, याचं हृदय 3 कप्प्यांचं असतं. जे सरपटणारे असतात त्यांचं हृदय सुद्धा 3 कप्प्यांचं असतं. जे उडणारे असतात त्यांचं हृदय 4 कप्प्यांचं असतं. पक्ष्यांचं हृदय 4 कप्प्यांचं, माशांचं हृदय 2 कप्प्यांचं. जे उभयचर आणि सरपटणारे आहेत त्यांचं हृदय 3 कप्प्यांचं. स्टोरी लाईन मी सांगितलं मी आता. हे सगळं होत असताना सरपटणारे प्राणी कोणते? तर आपल्या व्याख्येमध्ये असं येतं, जो साप आहे तो सरपटणार आहे, 100% खरंय. पण ज्याला चिमुकले चिमुकले पाय असतात ते सुद्धा सरपटणाऱ्यामध्ये येतात. त्याच्यामुळे तुम्हाला सरडा पाहायला मिळतो, पाल पाहायला मिळते, मगर पाहायला मिळते. मगर येते का? नाही येत. मगर नाही येत. मगर उभयचर मध्ये येते, पाण्यात पण राहते, बाहेर पण राहते. बेडूक उभयचर मध्ये येतो, पाण्यात पण राहतो, बाहेर पण राहतो. सॅलमँडर पण उभयचर आहे, ते आपलं बाकी आहे अजून. आणि मग ही जी मगर आहे ही उभयचर आहे, पाण्यात पण राहते आणि जमिनीवर पण राहते. आणि मग आपण म्हटलं की जे उभयचर आहेत किंवा जे सरपटणार आहेत त्यांचं कप्पे किती कप्प्यांचे? हृदय 4, पण ही 3. पण ही जी मगर आहे ही उभयचर असून सुद्धा हिचं कप्प्यांचं किती कप्प्यांचं? हृदय 4 आहे. आणि हा त्याचा अपवाद आहे. जमला? याच्यामुळे तुम्हाला आणखी 2 प्राणी मी सांगतो, त्याच्यामध्ये एक येतं झुरळ आणि एक येतं गांडूळ. एक येतं झुरळ, एक येतं गांडूळ. झुरळाचे हृदय हे 13 कप्प्यांचं आहे आणि जे गांडूळ आहे त्याचं हृदय हे 8 कप्प्यांचं आहे. माहित असणं अपेक्षित आहे. आलं कधी तर. झुरळाचं हृदय किती कप्प्यांचं आहे? 13. एवढा एवढा जीव, सोंगाडा केवढा मोठा. हे जे झुरळ आहे, या झुरळाचं जे हृदय ते किती कप्प्यांचं पाहायला मिळतं आपल्याला? 13. आणि हे जे गांडूळ आहे त्याचं हृदय किती कप्प्यांचं आहे? 8. 13 आणि 8चा हा रेशो आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणजे कप्प्यांचं सगळं सिस्टम संपला. मग आता सांगा माणसाचं हृदय किती कप्प्याचं आहे? अच्छा, याचं इथं जर उत्तर चुकलं ना, त्यांनी एमपीएससी बंद केली पाहिजे. कारण सगळं 3 तास मी त्याच्यावरच बोलू राहिले, संपलं नाही आज. तिथं मला तुझ्याकडे पाहून आता कसं जाणवलं ते सांगतो मी तुला. वराडी सावचित्त साव, वाजंत्री सावचित्त साव, ढकडण ढकडण तिकडे नाही. संपू दे ना व्यवस्थित, मग जाशील ना घरी. चेष्टेचं भाग आहे, सिरियस नको घेऊ जास्त. हा चला, मासे म्हटले तर 2, उभयचर म्हटले तर 3, सरपटणारे 3, पक्षी 4, माणूस 4. अपवाद कोण आहे इथं? मगर तुम नहीं समझोगे हम को हम. ठीक आहे. झुरळ 13, गांडूळ 8. हे कप्पे आपले इथपर्यंत संपतात. या झुरळाचे 2 प्रकार पडतात बरं, पेरिप्लेनॅटा आणि ब्लँटा. पेरिप्लेनॅटा जास्त पाहायला मिळतं, ब्लँटा कमी पाहायला मिळतं, त्या सोडून ते पुढे जायचं. आरबीसी आणि डब्ल्यूबीसीचा एक रेशो आहे, आतापर्यंत नाही आला तर मग लक्षात राहिलं पाहिजे. आरबीसी आणि 600 आरबीसी ला 1 डब्ल्यूबीसी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट राहते. आकडा लक्षात ठेवायचा. 600 ला 1 आहे बरं का हा रेशो. 600 ला किती आहे? 1 आहे. 600 ला किती आहे? 1 आहे. आपल्या ब्रेन मध्ये मेडुला ऑब्लंगेटा नावाचं एक सिस्टम आहे, माहित पाहिजे. हे 600 ला 1 लक्षात ठेवायचं. आपल्या बॉडीमध्ये मेडुला ऑब्लंगेटा नावाचं एक पार्ट आहे जो तुमच्या ठोक्यांचं नियंत्रण करतो, ज्याचं नाव आहे मेड्युला ऑब्लंगेटा. मेडुला ऑब्लंगेटा जो तुमच्या बॉडीमध्ये कशाचं काम करतो रे बाळा? ठोक्यांचं नियंत्रण करण्याचं काम करतो. मेडुला ऑब्लंगेटा महत्वाचा प्रश्न आहे, याला एमपी करून ठेवा. मेडुला ऑब्लंगेटा. देवमासा माहिती तुम्हाला? देवमासा याचं हृदय सगळ्यात मोठं आहे. देवमाशाचं हे आलेलं नाही बरं का, असं विचारत नाही एमपीएससी. हे पोलीस भरती वगैरे विचारलं तर लक्षात राहू द्या. देवमासा सगळ्यात मोठं हृदय. आणि जमिनीवरती जर म्हटलं तर काय म्हणतो आपण त्याला? जिराफ. जमिनीवरती सगळ्यात मोठं हृदय कोणाचं आहे? जिराफचं. देवमासा सगळ्यात मोठं, जमिनीवरती जिराफ.
दोन महत्वाचे सायंटिस्ट होऊन गेले, ज्याच्यामध्ये एकाचं नाव होतं क्रिस्टिन बार्नार्ड आणि दुसऱ्याचं भारताचं नाव वेणुगोपाल. भारतामध्ये आणि जगामध्ये सगळ्यात पहिलं हृदय प्रत्यारोपण करण्याचं काम हे 1967 साली झाले. 1967 ज्या व्यक्तीने पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपण केलं अशा व्यक्तीचं नाव आहे क्रिस्टन बार्नार्ड. काय नाव आहे? क्रिस्टिन बार्नार्ड. क्रिस्टिन बार्नार्ड. आणि भारतामध्ये पहिलं हृदयरोपण केलं वेणुगोपाल, ज्यांचं आता रिसेंट निधन झालंय वेणुगोपालांचं. झालं एमपीएससी ने त्याच्यावरती प्रश्नच नाही विचारलेला, आलाच नाही प्रश्न. वेणुगोपाल करंटला काहीच नाही आलं, सगळं विचित्र आलं. यायला पाहिजे होतं वेणुगोपाल, महत्वाचं. इथलं सायन्स तरी तिथं करंटला येऊन माणूस जातोय तरी प्रश्न नाही येत. सायन्स मध्ये येईल असं वाटतं का? वेणुगोपाल आला तर लक्षात ठेवा, वेणुगोपाल. एसीचा शोध इंथवेंनी लावला वगैरे वगैरे सोडून द्या. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तुमच्या हार्टची कॅपॅसिटी 0.2 HP. किती HP ची मोटर आहे? 0.2 ची. 0.2 ची मोटर आहे बरं का, 0.2 ची. आणि एक शेवटचा सेक्शन मी तुम्हाला सांगतो, तो म्हणजे असा: लहान बाळांचे हार्टचे ठोके, हृदयाचे ठोके जास्त असतात प्रौढांपेक्षा, पण लहान बाळांचं बीपी मोठ्या माणसांपेक्षा कमी राहतो. नाही तर म्हणा बीपी जास्त, त्याला टेन्शन नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही ना, जिंदगी काय माहितच नाही, त्याच्यामुळे बीपी कमी. माणसाचा प्रचंड सगळं माहिती त्याला, पण हृदयाचे ठोके लहान बाळाचे कसे असतात? जास्त असतात. अशा प्रकारे हे जे आपलं चॅप्टर आहे, किती पान आहे हे हार्डली एवढे पान आहे, हे एक्सप्लेन करायला मला एवढा वेळ लागेल. हे तुम्हाला मी त्या ग्रुपवरती टाकून देतो. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम नावाचं चॅप्टर आपलं समजा. पुढच्या चॅप्टरला येताना मी याचे PYQ मला घ्यायचे, लक्षात द्यायचं. हे बंद करतो मी आधी.